हर हर महादेव. आज आपण आलेलो आहोत अंजनेरी पर्वत, नाशिक. असं म्हटलं जातं की इथं महाबली हनुमानाचा जन्म झालेला आहे आणि त्यांच्या डाव्या पायाचा निशाणसुद्धा आहे. तसंच अंजनी माता म्हणजे हनुमानाची आई, त्यांनी इथं 1000 वर्ष तपश्चर्यासुद्धा केली आहे असं म्हटलं जातं आणि ती गुफासुद्धा आहे, ती आपण पुढं बघूच. आणि अंजनेरीला यायचं म्हटलं तर तुम्ही नाशिकवरून तुम्हाला टॅक्सी भेटू शकते, रिक्षा भेटू शकते आणि जर मुंबई साईडून येणार असाल तर तुम्ही कसारावरून फोर व्हीलर अवेलेबल आहेत. त्र्यंबकेश्वरसाठी बसेस अवेलेबल आहेत. तिथून तुम्ही त्र्यंबकेश्वरला येऊन रिक्षाने अंजनेरीला येऊ शकता आणि स्वतःची पर्सनल व्हेकलसुद्धा घेऊन तुम्ही येऊ शकता. 3 ऑप्शन आहे. आणि पर्वतावर जाताना आपल्याला अर्ध्या पर्वत चढल्यावरती एक दिगंबर जैन म्हणून आहेत, त्यांची लेणी लागते, म्हणजे गुफा आहे, लेणीसुद्धा बोलू शकतो. जो तुम्हाला माहीत असतील हे कोण आहे तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तिथून थोडंसं वर आलं तर अंजनी माताचं मंदिर आहे. अंजनी माताच्या मंदिरच्या इथे येताना एक सुंदर व्ह्यू आहे. 2 डोंगराच्या मधून पायऱ्या जातात आणि पावसाळ्यात ते खूप सुंदर दिसतं. आणि अंजनी माताच्या मंदिरापासून थोडं पुढं आलं की एक तळा दिसेल. तर तळा तुम्हाला काय आहे ते वरून गेल्यावर स्पष्ट दिसेल. आणि तळ्याच्या इथून थोडंसं पुढं गेलं की आपल्याला एक डाव्या बाजूला वाट जाते. ती वाट जिथे हनुमानाचा जन्म झाला त्या मंदिराकडे जाते. त्याच्या आजूबाजूला बरीच मंदिरं आहे. दत्त महाराजांचं मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, नारायणाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या इथून थोडंसं पुढं गेलं की पूर्ण जंगल आहे आजूबाजूला, काहीच म्हणजे हे नाही. आणि अजून एक पायवाट जाते. पायऱ्या आता तुटलेल्या आहेत, नाहीशा झालेल्या आहेत जवळपास. आणि तीच वाट आपल्याला जिथं हनुमानाचा जन्म झाला त्या मंदिरात घेऊन जाते. आपण मंदिरच बोलूया, घर आहे, गुफा टाईप आहे. आतमध्ये बघू शकता तुम्ही. तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर मग तिकडून आपण निघाल्यावरती आपल्याला बरीच धुकं बघायला भेटली. आणि जिथून पायऱ्या सुरू होतात तिथून पुन्हा आपण वर चढायला सुरुवात केली. वरती आपल्याला जिथं अंजनी माताने 1000 वर्ष तपश्चर्या केली ती गुफासुद्धा बघायला भेटेल. छोटीशी पायवाट आहे. असं म्हटलं जातं की इथं अंजनी माताने 1000 वर्ष तपश्चर्या केलेली ही ती गुफा आहे. तुम्ही बघू शकता. छोटी आहे, बसून जावं लागतं. या गुफेने अंजनी माताने तपस्या केली होती. आपल्याला पण बसूनच जावं लागलेलं. आपण फक्त बसू शकतो त्यामध्ये. उभं राहायचा प्रयत्न करू नका, डोकं आपटेल, लागेल तुम्हाला. आणि मग नंतर बाहेर आलं तर हे अशा प्रकारचं दृश्य बघायला भेटलं. इथं तुम्ही येता पर्यटन स्थळ म्हणून, पण तिथं अशी घाण करू नका, काही पण लिहित जाऊ नका. तुम्हाला यायचं या, तिथली माहिती घ्या आणि पुन्हा जा. वरतून आपल्याला जो खाली आपण तळा बघितलेला ना, तो तळा नक्की काय आहे ते आपल्याला इकडून दिसेल. हे बघा, हा आहे महाबली हनुमानाचा डाव्या पायाचा पंजा, ज्याच्यामध्ये पावसाचं पाणी जमून एक तळं झालं आहे. पण ते तळं नसून हनुमानाचा पाय आहे. तिथून मग थोडीशी हलकीशी थोडी रिस्की ट्रेक, रिस्की तर म्हणता येणार नाही, सोपीच आहे, पण दिसायला रिस्क आहे, पण चढायला सोपं आहे. ते चढल्यावरती आपण शेवटच्या टप्प्यावरती येतो, म्हणजे जो आता सरळ रस्ता आहे चालायला, आता चढण नाही आहे. इकडून सरळ चालत गेल्यावर आपल्याला एक छोटंसं मंदिर बघायला भेटेल पुढं. पण त्याच्या आधी तुम्ही धुकं बघू शकता किती आहे. या दुकानमध्ये जी मजा आहे ना, इकडं वरती आल्यावर खूप हवा पण आहे, एकदम गार हवा आहे. काही आम्हाला पोरंसुद्धा भेटली, ते आम्हाला सांगत होती अजून किती लांब जायचं आहे ते. आता काही जास्त लांब नाही आहे जायला, थोडंसंच राहिलं आहे. पण वरती आल्यावरती तुम्हाला जे आनंद भेटेल ना, तो शब्दांमध्ये आपण सांगू नाही शकत. तुम्ही पण एकदा इकडे येऊन बघा, खूप सुंदर आहे. आणि मंदिर छोटंसं आहे, जास्त मोठं नाही आहे.
जवळपास आम्हाला 3 तास वरती चढायला लागले. असा ध्वज दिसला ना, भगव्या कलरचा फडका असा फडकताना दिसेल आणि एक स्तंभ दिसेल तुम्हाला भगवा फडका लपेटलेला. तो आला की समजा तुम्ही मंदिराच्या जवळ पोचले. पण बाजूला हिरवंगार बघू शकता तुम्ही, नुसती झाडंच आहेत. आणि हे समोर छोटंसं मंदिर आहे हनुमानाचं. मंदिर छोटंसं आहे पण छान आहे. आणि तुम्हाला भूक लागली असेल तर बाजूला नाश्ता करायला एक छोटासा धाबा पण आहे. हे आहे अंजनी माता आणि हनुमानाचं मंदिर. आणि मंदिराच्या मागं खूप धुकं होती, तिथं आम्ही गेलो. आणि अशा प्रकारे ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.